हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्मार्ट एज्युकेशन. आज आपण सुरू करणार आहोत लिनियर इक्वेशन मधली ग्राफ कॉन्सेप्ट आणि शिकणार आहोत ग्राफिकल मेथड. सो महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या तिकडे त्या लाईन्स विथ प्रॉपर कोऑर्डिनेट्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत विथ ॲक्सिस, विथ ओरिजिन अँड स्केल. म्हणजे लाईन ज्या पण आपल्याला ड्रॉ करायचे आहेत त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स, ॲक्सिस, ओरिजिन आणि स्केल ह्याची काळजी घ्यायची आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे जो आपला ग्राफ पेपर असतो त्याच्यावर आपण स्केल लिहिणार 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 यूनिट मोस्टली ऑन बोथ द ॲक्सिस. ओके. लिनियर इक्वेशन रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन. लक्षात ठेवायचं, लिनियर इक्वेशन म्हणजे लाईनचे इक्वेशन. तर त्याच्यामुळे नेहमी लिनियर इक्वेशन मध्ये स्ट्रेट लाईन असते. जो लिनियर इक्वेशन आपण जे पण लिहितो त्या प्रत्येक इक्वेशनची आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करता येते. सो टू इक्वेशन्स आर सॉल्व्ड सायमल्टेनियसली, हेन्स वी गेट टू लाईन्स ऑन ग्राफ पेपर. आपण जेव्हा दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतो त्याच्यामुळे आपल्याला दोन लाईन्स मिळतात दोन इक्वेशनच्या. ओके. आता ही एक लाईन आहे आणि दुसरी लाईन आहे. आता इकडे महत्वाचा मुद्दा जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज द सोल्युशन. त्या दोन लाईनचं जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, म्हणजे हा पॉइंट बघा, हा इंटरसेक्शन जो आहे, दिस इज द सोल्युशन ऑफ द टू इक्वेशन्स. So here -3 and 4. So that will be the solution of the equation. थोडंसं आपण एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया. तर ग्राफिकल मेथड कशी यूज होते किंवा कशी यूज करायची ते आपण समजून घेऊया. मी एक्झाम्पल घेतलं x + 2y = 6 आणि 2x + y = 6. आपण सॉल्व्ह कसं करणार? तर एक इक्वेशन आहे, इकडे आपल्याला पॉइंट्स घ्यायचे आहेत. ओके. सो एक पॉइंट असेल x, दुसरा पॉइंट असेल y, आणि जे दोन पॉइंट जिथे मिळतील, जे आपण कोऑर्डिनेट्स म्हणतो, ते असणार x आणि y. ओके. सो पहिलं लक्षात ठेवा, सोप्यात सोपी मेथड म्हणजे टेक x = 0, एकदा x ची व्हॅल्यू 0 घ्या आणि एकदा y ची व्हॅल्यू 0 घ्या, तुम्हाला दोन पॉइंट मिळून जातील. आणि तिसरा पॉइंट थोडंसं कॉमन सेन्स वापरून काढा. बघा, इकडे आपण घेतलं x = 0. सो लेट्स कन्सिडर x = 0. आता आपण काय करणार, ते पहिल्या इक्वेशन मध्ये x च्या ठिकाणी काय लिहिणार, 0 लिहिणार. सो 0 + 2y = 6. सो 2y = 6. सो y = 6/2. सो y = 3. सो 0 आणि 3 दोन पॉईंट मिळाले, तर आपण x y च्या ठिकाणी लिहिणार 0,3. आता काय करणार, आपण y = 0 घेऊ. सो लेट अस कन्सिडर y = 0. सो when y = 0, substitute the value of y. x + 2 × 0 is 6. x + 0 = 6. So x = 6. So if y = 0, then x = 6. बघा, आपल्याला लाईन ड्रॉ करण्यासाठी 2 पॉइंट्स आर इनफ. दोन पॉइंट पुरेसे आहेत, पण आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपल्याला नेहमी सांगितलंय 3 पॉइंट्स घ्यायचे आहेत. तर जो थर्ड पॉइंट आहे तो काहीतरी कॉमन सेन्स वापरून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे x = -2, x = 1 किंवा y = 1, y = -1. अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. इक्वेशन कडे बघून थोडंसं डोकं चालवून तुम्ही तिसरा पॉईंट घेऊ शकता. तर आपल्याला पहिल्या इक्वेशनचे आता हे 2 पॉईंट मिळालेत. आता आपण काय करणार, दुसऱ्या इक्वेशनचे अशाच पद्धतीने. सो 2x + y = 6. सेम आपण बॉक्स ड्रॉ केलाय, एक x, दुसरा y आणि तिसरा x, y. सो सेम हिअर पुट x = 0 आणि सॉल्व्ह करायचं आहे. सो when x = 0, 2 × 0 + y = 6. सो y = 6. So if x = 0, y = 6. So 0,6 is the first point. Second point आपण काय करणार, so y = 0. मोस्ट ऑफ द इक्वेशन्स मध्ये एकदा x = 0 आणि एकदा y = 0 आपल्याला दोन पॉइंट्स मिळतात. आता y = 0 सबस्टिट्यूट करा इक्वेशन 2 मध्ये. सो 2x + 0 = 6. सो 2x = 6, x = 6/2. सो x = 3. आता बघा, आपल्याला x = 3 मिळालाय. आपण लिहिणार 3,0. ओके. आता आपल्याला पहिल्या इक्वेशनचे 2 पॉइंट्स आणि दुसऱ्या इक्वेशनचे 2 पॉइंट्स मिळाले. मी परत एकदा सांगतो की आपल्याला मिनिमम 3 पॉइंट्स बॉक्समध्ये दाखवायचे असतात. तर जो थर्ड पॉइंट आहे तो तुम्ही तुमचा कॉमन सेन्स वापरून काही घेऊ शकता. नाउ लेट अस प्लॉट द पॉइंट्स इन दिस 2 टेबल्स ऑन अ ग्राफ पेपर. आता हे जे आपल्याला पॉइंट्स मिळाले ते आपल्याला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे आहेत. सो आपला आहे ग्राफ पेपर. स्केल 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ द ॲक्सिस. सो x आणि y असे दोन ॲक्सिस आहेत आपल्याकडे. सो जो फर्स्ट पॉइंट आहे, नीट बघा, तो आहे 0,3.
सो हा 0 आहे एक्स ऍक्सिसवरचा आणि वाय ऍक्सिसवरचा 3 आहे. सो पॉईंट इथे येणार आहे, नीट बघा. ओके, आणि जो सेकंड आहे, पहिला 0,3 मिळाला आपल्याला. सेकंड जो पॉईंट आहे तो काय आहे, 6,0, म्हणजे एक्स ऍक्सिसवरचा आपण काय बघणार, 6 बघणार आणि वाय वरचा 0. तर जेव्हा 0 असेल एक्सची व्हॅल्यू, तेव्हा आपण वाय ऍक्सिसवर पॉईंट ड्रॉ करतो. जेव्हा वायची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा एक्स ऍक्सिसवर ड्रॉ करतो. खूप सिंपल आहे. सो आपल्याला सेकंड पॉईंट मिळाला 6,0. आता आपण काय करणार, तर आता आपण लाईन ड्रॉ करणार. पहिली लाईन ड्रॉ केली, लक्षात ठेवायचं त्या लाईनला नेहमी नाव द्यायचं आहे. त्या लाईनला नाव काय द्यायचं आहे, द इक्वेशन इज द नेम ऑफ दॅट लाईन. म्हणजे जे इक्वेशन आपलं होतं x+2y=6, हे त्या लाईनचं नाव आहे. ओके, आता आपण काय करणार, दुसरे जे पॉइंट आहेत ते बघूया. बघा, हा आहे 0,6, x=0, y=6, आणि दुसरा आहे x=3 आणि y=0. सो x=3 आणि y=0, म्हणजे हा पॉइंट येणार आहे बघा. सो आता आपल्याला ते 2 पॉइंट जोडायचे आहेत. 2 पॉइंट जोडल्यानंतर आपण काय करतो, लाईनला नाव देतो. सो 2x+y=6 आपण लाईनला नाव दिलेलं आहे. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे, हा बघा, हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, ते आपला आन्सर आहे. तर तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आन्सर काय येणार आहे, 2 2. एक्स ऍक्सिसवरचा 2 आणि वाय ऍक्सिसवरचा 2. सो आन्सर विल बी 2,2. सो x=2 and y=2 is the solution of the given simultaneous equation. इतकं सोपं असतं. काही सम थोडेसे वेगळ्या पद्धतीचे पण असतात, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम आपण ज्याला म्हणतो, ते पण बघूया आपण. सो क्वेश्चन बघून घ्या. 5 पेन्सिल अँड 7 पेन कॉस्ट टुगेदर ₹50, whereas 7 pencil and 5 pens cost together ₹46. Find the cost of 1 pencil and 1 pen ग्राफिकली. आता ग्राफिकली आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलंय. सो आपण काय करणार, लेट द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल बी एक्स अँड 1 पेन बी वाय. आपण पेन्सिलची प्राइस घेतली ₹X आणि पेनची ₹Y. सो कंडिशन बघा, काय सांगितलं आपल्याला, 5 पेन्सिल अँड 7 पेन्स कॉस्ट ₹50. सो 1 पेन्सिल आपण घेतली X, सो 5 पेन्सिल किती होणार, 5X. 7 पेनची किती होणार, तर 7Y. ओके, सो 5X प्लस 7Y = 50. सेम जेव्हा आपण सेकंड इक्वेशन बघू, सेकंड कंडिशन काय आहे, 7 पेन्सिल 5 पेन्स इज 46. सो 7X प्लस 5Y = 46. ओके, दिस इज द इक्वेशन नंबर 2. आता फाइंड द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल अँड 1 पेन ग्राफिकली विचारलंय, तर आपण ग्राफचा वापर करून हे सॉल्व्ह करू. सो इक्वेशन नंबर 1 लिहिलं आपण, नेहमीप्रमाणे बॉक्स बनवला, एक्स, वाय आणि x, y. ओके, सो फर्स्ट आपण काय करतो, तो पुट x=0 आणि आपण सॉल्व्ह करतो. 5 × 0 + 7y = 50. सो 7y = 50. सो व्हॅल्यू ऑफ y इज इन डेसिमल विच कॅनॉट बी प्लॉटेड ऑन ग्राफ. तर ग्राफवर आपल्याला काढता येणार नाही. मग अशा ठिकाणी आपल्याला थोडासा विचार करून व्हॅल्यू फाइंड करायला लागेल. सो जर आपण x=1 घेतलं आणि सॉल्व्ह केलं तर तुमच्या लक्षात येईल की व्हॅल्यू डेसिमल मध्ये येते आणि प्लॉट करता येत नाही. तर बघा, अशी सम असतात, त्याच्यामध्ये खूप विचार करून आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावे लागतात. सो x=2 आपण घेतलं तर काय येते, व्हॅल्यू डेसिमल मध्ये येते. आपण सगळे ऑप्शन चेक करतोय. सो x=3 घेतलं तर y=5 येते. आता हे बघा, x=3, 5 × 3 + 7y = 50. तर अशा पद्धतीने तुम्हाला बऱ्याचदा खूप विचार करून x ची आणि y ची व्हॅल्यू शोधावी लागेल. ओके, सो x=3, y=5, जे आपण सॉल्व्ह करून आता बघितलं. सो फर्स्ट पॉइंट इज 3,5. आता y=0 घेऊन बघू आपल्या नेहमीच्या पद्धतीने. सो x=10 सॉल्व्ह केल्यावर तुमच्या लक्षात येईल y=0 देन x=10, म्हणजे सेकंड पॉइंट आपल्याला मिळाला 10,0. आता सेकंड इक्वेशन आपण बघूया. आपण बॉक्स बनवला x, y, y. सेम आपण करून बघू की 0 घेऊन बघू, 2 घेऊन बघू, थोडंसं डोकं चालून बघू. आपण x=3 घेतला तर y=5 आला सेकंड इक्वेशन मध्ये पण सोल्युशन काढल्यावर. सो 3,5 आणि y=-2 घेतला तर x=8 आला. आता हे तुम्हाला चेक करून सॉल्व्ह करून बघायचं आहे, त्यानंतर शोधायचं आहे.
ओके, सो आपल्याला 2-2 पॉईंट्स मिळालेले आहेत. तिसरा पॉईंट तुमचा सेन्स वापरून प्रॉपर शोधून काढायचे आहेत. आता हा आपला ग्राफ पेपर आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 रुपी ऑन बोथ द ॲक्सिस और 1 युनिट यू कॅन राईट. सो एक्स आणि वाय ॲक्सिस आपण घेतलेले आहेत, ड्रॉ केलेले आहेत. आता बघा, एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 5 हा आपला पहिला पॉईंट आहे. 3,5 एक्स ॲक्सिस वरचा 3 आणि वाय ॲक्सिस वरचा 5. सेकंड आहे एक्स ॲक्सिस वरचा 10 आणि वाय वरचा 0 म्हणजे एक्स ॲक्सिस वरचा 10. ओके, त्याच्यामधून आपण लाईन ड्रॉ केली. सो लाईनला नाव काय देतो आपण, इक्वेशन. सो 5x plus 7y is equal to 50. Now second point is 3,5 and 8,-2. So 3,5 ऑलरेडी आपल्याकडे आहे बघा पहिल्या इक्वेशन मधला, आणि 8,-2 म्हणजे x इज इक्वल टू 8 आणि y इज इक्वल टू -2 हा पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. 8,-2. आता हे आपण 2 पॉईंट मधून लाईन ड्रॉ करणार आणि नाव देणार 7x plus 5y is equal to 46. आता जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळालाय 3,5 इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. सो x इज इक्वल टू 3 and y इज इक्वल टू 5. So you can write cost of one pencil is ₹3 and cost of one pen is ₹5. तर अशा पद्धतीने आपण ग्राफचा वापर करून सम सॉल्व करू शकतो आणि सहज आन्सर फाइंड करू शकतो. तुमच्या सगळ्या सिलेबसवर अशाच पद्धतीने मी पूर्ण ॲनिमेशन वापरून क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.